नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूरमधील 5 प्रभागातील निवडणुका ह्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही सर्व गोष्ट बदलापूरकरांना माहिती आहे. मात्र तरी सुद्धा याच प्रभागांमध्ये बदलापूर गावातील हा देखील एक प्रभाग आहे की ज्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याचं कुठेतरी खापरच जे आहेत रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांच्यावरती देखील फोडले जात आहे. त्यांना अनेक अशा धमक्या येत आहेत. काय हे संपूर्ण प्रकरण आपण त्यांच्या माध्यमातून थेट जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय घडतंय नेमकं, काय माहिती द्याल? मी आज वोटिंग करायला गेले होते आणि वोटिंग करून घरी आल्याच्या नंतर अडीच पावणे 2 झाल्याच्या नंतर मी घराच्या मागे गेले तर बिनओळखीच 2 पोरं आले तिकडनं आणि माझी काही त्यांची ओळख पण ताई तुम्हीच ना उमेदवारीचा फॉर्म अर्ज भरला होता. हा, मग मीच भरला होता. तर मी बोललो काय रे बाबा, बोलतात नाही तुम्हाला खूप मागात पडणार आहे. मी बोललो काय असं बोलतात, नाही तुम्हाला सावध राहा, तुम्ही हुशार राहा. मी बोललो तुम्ही कुठून आलाय? तर काही नाही. तितक्यात मग 2 पोरं भेटले गावातले कर्मचारी म्हणून. तर त्यांना आकिब पवारींना सांगितलं. तर आकिब पवारी मला जस्ट भेटायला आले. तर मग ते भेटायला आले तर मग मी त्यांना परिचय माझा सांगला. तर मग आकिब पवारी येता येता ती पोरं निघून गेली तिकडनं. तर ते बाहेरचे कुठले होते तर काय बोलतात नाही, त्यांची लँग्वेज पण मला एवढी समजत नव्हती. तर मग आकिब पवारी आले पण ते मला जरा बोलले, पण जरा तिथे बरं वाटलं का रोशनी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. तर ते जरा ऐकून जरा मला बरं वाटलं. पण कोण माझ्या विरोधात आहे आणि हा अपील कोर्टात केला होता हे मला सुद्धा माहित नव्हता का कोर्टात ती ऑर्डर येईल म्हणून. ते माझं एकटीच नाही झालं, ते अख्ख्या स्टेशनला दुसऱ्या गावात पण झालं का मी मुद्दाम नाही केलेला. आणि गावात काय माझी कोणाशी दुश्मनी पण नाही. मला सगळीच भाव, माझा गाव मला सारखा आई बहिणी भाव आणि दुसरे पण कोण उमेदवार ते पण माझ्या भावासारखेच आहेत आणि माझी दुश्मनी नाहीच आहे कोणाशी. आणि त्यांच्या मनात फक्त माझ्या विरुद्ध काय तर त्यांच्या मनात ते काढून टाका. माझ्या मनात त्यांच्या विरुद्ध काहीच नाही. असं माझ्या मनात त्यांच्यापणा चांगलापणच आहे. कुठेतरी मुद्दामून त्रास दिला जातोय का तुम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये आता असं वाटतंय का? असं वाटतोय जरासं, कारण का दुपारी जरासं ते ऐकलं तर मला जरासं हे खंत वाटली का असं कोण करू शकतो. आणि माझा कोणाशी वाईटपणा तर नाहीच आणि कधी वाईटपणा झाला पण नाही गावामध्ये. थोडक्यात माहिती द्या की नेमकं तुमचा जो उमेदवारी अर्ज आहे तुम्ही कोर्टामध्ये अपील देखील केली होती. नेमकं काय कारण होतं की अपील करावी लागली आणि फॉर्म जो आहे रिजेक्ट झालाय की नेमकं काय झालेलं आहे? रिजिटचं त्यांनी नॉटरीचा प्रॉब्लेम आणला होता. तर नॉटरीचा दुसरे उमेदवार होते तर त्यांना 4 तासाचा टायमिंग त्यांनी दिला होता आणि माझ्याकडे माझा वकील माझ्या बरोबरच होता. तर मी बोललो माझा वकील आहे, मी तुम्हाला नॉटरी लगेच देते. तर मग ते कर्मचारी बोलले ठीक आहे, तुम्ही नॉटरी दिली तर तुम्ही सकाळी दिल्याच्या नंतर बोलत नाही तुम्ही फॉर्म उशिरा दिला. मी बोललो तुम्ही आता बघा ना सगळे डॉक्युमेंट्स चेक आहेत साहेबांना. बोलतात नाही मग तुम्ही कोर्टाचा अपील करा. मी सतत कोर्टात पैसे घालवत वकिलांना गेले आणि बोललो आता काय ना जजकडनं तिथनं ऑर्डर आली का तुमची केस डिस्मिस झाली. मी विषय सोडला आणि नंतर दुसऱ्या 4-5 दिवसानंतर समजलं का तुमच्या या निवडणुका पुढे गेलं असं समजलं. त्याच्यात माझी तर चुकी तर नाहीच आणि मला सुद्धा माहित होतं. मी स्वतः झोपलेली होती सकाळी घरात ना, अशी अचानक वरून ऑर्डर आली. अशी एकचदा धमकी आली की वारंवार असं काही होतं आहे तुमच्यासोबत? आज अचानक पहिल्यांदाच असं समोरून 2 जण बोलायला आली मला ते का तुला खूप मागात पडणार ही गोष्ट. ते कोण होते, काय त्यांना कधी कुठे बघितलं बदलापूर शहरात किंवा फर्स्ट टाइम त्यांना गावात बघितले ना. आमच्या इथले ते नव्हतेच पण तिथपर्यंत ती पोरं येता ते निघून गेले साईडला. काय करणार आहात आता? पुढे काय करणार आहात? सोडून देणार आहात की तक्रार करणार आहात की काय करणार आहात? तक्रार तर मी कोणाचे नाहीच करू शकत, पण माझं एकच जनतेला आव्हान आहे का मी कोणाला कधी त्रास नाही दिला. मला पण त्रास नका देऊ या गोष्टीचा. मी कोणाच्या याच्यामध्ये लाईफमध्ये त्रास कोणालाच नाही दिला. मला पण त्रास नको. आपल्या समाज जो आहे तुमचा तो याच्याकडे कशा दृष्टीने बघतोय? तुम्हाला अजूनही पाठिंबा देतो आहे का कुठेतरी तुम्हाला जबाबदार समजतोय या सगळ्यांमध्ये? 90% तरी पाठिंबा देतोय मला. त्याच्या 10% पाठिंबा तर नाहीच वाटत मला. बदलापूर गावातील जनता जी आहे ती पण तुम्हाला त्याच्या संदर्भात जे आहे जबाबदार समजते आहे का निवडणुका पुढे गेल्या आहेत म्हणून? आता काही क्लेमचं त्यांना सांगू शकत, पण बाकीची बोलतात ताई पुढे गेलेला आहे. तर मी त्यांना सांगितलेलं आहे का माझ्या मुलं तर नाही झालं, ते वरनच आलेलं आहे. आज मी एकटीच नाही, दुसऱ्या अंबरनाथ मध्ये तर सगळ्यांचेच बाद झालेला आहे. त्याला जबाबदार तर मी एकटी नाहीच आहे ना. तुमच्या मनात माझ्या विरुद्ध काय असेल तर तो तुमच्या मनातनं काढून टाका. काय वाटतं आता निवडणुका तर आता इथल्या पुढे गेल्यात. यंदाच्या वेळेस तर तुम्ही नाही दिसत आहात आपल्याला उमेदवार म्हणून, पण मग आता कसं करणार आहात? नंतर जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा पुन्हा एकदा हे करणार आहात, हिंमत करणार आहात उभं राहण्याची का नाही? काय हिंमत तर करणारच, पण जी मी सेवा करत आलेली आहे लोकांसाठी, मी उमेदवार नसले तरी पण मी माझी सेवा गरिबांसाठी अजून चालूच ठेवी. मी आधी पण केली होती, अजून पण ते लोकांसाठी प्रयत्न केले ना तुम्ही उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी? भरपूर प्रयत्न केले मी.
तर बदलापूरमधील जनतेला फक्त एकच विनंती आहे. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे जे आहेत त्या आपण जर बघत असाल तर या ठिकाणी तृतीयपंथी उमेदवारांमधून त्यांनी अर्ज दाखल केला होता नगरपालिकेमध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. मात्र काही कारणास्तव नोटरी संदर्भात जे आहे त्यांचा अर्ज हा या ठिकाणावरून नाकारण्यात आला होता. नंतर त्यांनी कोर्टामध्ये जे या संदर्भात अपील केली. मात्र आता जर आपण बघत असाल पुन्हा तर अपील केल्याच्या नंतर पुढची जी प्रोसेस आहे त्यांचा अर्ज कुठेतरी या ठिकाणी रिजेक्ट झाला आहे की नाही, त्यांनी काय सांगितलं अजून? रिजेक्ट तर नाही झाला. आणि अजून एक मी बोलते नाही, जर उद्या सकाळी काही गोष्टींचा त्रास मला झाला तसं तो आता प्रसंग तर नाहीच आहे ना आपला काय वाईट, पण तसं जरी झाला तर प्रशासनाने त्या लोकांवरती कारवाई नक्कीच करावी. मी कंप्लेंट काही एनसी त्यांच्या नावाची तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. केली काय त्यांच्या संदर्भात एनसी वगैरे केली, करणार आहात काही, पुन्हा त्रास दिला तर करणार आहात? दिला तर नक्की त्यांच्या नावाची मी कारवाई करणार. तर प्रशासनाने त्याच्यावरती दखल आणली त्यांच्यावरती कारवाई करा. तर ज्या काही निवडणुका पुढे गेलेल्या आहेत सध्या बदलापूर शहरामधील 5 प्रभागामधील, त्यातला एक प्रभाग म्हणजे बदलापूर गावातला सुद्धा आहे. तर याच 10 आहे ना, 10 हा देखील प्रभाग आहे. तर या ज्या प्रभागातील निवडणुका पुढे गेल्या त्याच्यामध्ये एक जो फॉर्म होता तो होता रोशनी उर्फ रोशन सोनकांबळे यांचा देखील. तर त्यांच्याचमुळे या निवडणुका पुढे गेलेल्या आहे अशा काही लोकांचा संभ्रम निर्माण होतोय आणि त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र माझं कोणाशीही काही देणं घेणं नाहीये आणि मी जे आहेत कृपा करून कोणीही मला त्रास देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त जर पुन्हा कोणी असा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग ते नक्कीच एनसी जे आहेत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहेत. परंतु बदलापूरकरांनी देखील हे समजून घेणं गरजेचं आहे की फक्त यांच्याचमुळे बदलापूर गावातील असू द्या किंवा बदलापूरमधील ज्या निवडणुका आहेत त्या स्थगित या ठिकाणी झालेल्या नाहीयेत. तर हा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे. त्यामुळे तुम्ही जे कुठले उमेदवार असतील, समजा रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे असू द्या किंवा बाकीच्या प्रभागामधील जे काही उमेदवार आहेत, तर तुम्ही त्यांना त्याच्यासाठी गृहीत धरू नका की यांच्यामुळे निवडणुका अशा झालेल्या आहेत आणि त्यांना त्रास देण्याचा तुम्ही प्रयत्न कृपा करून करू नका. फक्त एवढंच सांगणं तुम्हाला आहे. काय सांगाल मॅडम शेवटचं बदलापूरकरांना? काहीच नाही, मला खूप मानसिक त्रास झाला ताई दुपारपासून त्या गोष्टीचा जेवण पाणी पडलं. कारण का मी कधी कोणाशी वाईटपणा घेतला नाही. कारण का माझ्या मागे पण परपंच आहे, भाव आहे, आई आहे, त्यांचं पण बघायचं आहे मला. आज मी लोकांची सेवा करते आणि तुम्ही माझंच वाईट बघता, हे चुकीचं आहे. मॅडम याच्यामध्ये काही तुमचं पैसे खर्च झाले का? माझे भरपूर पैसे कोर्टामध्ये भरपूर पैसे गेलेत, माझे भरपूर पैसे गेलेत आणि इथे पण मला पैसेच खर्च करायचे होते. पण मला अचानक पैसे जमा करताना आले म्हणून मी शांत बसले. लाख 2 लाख 2.5 लाख तरी माझे इथे ह्याच कोर्टामध्ये गेलेले आणि इथे मला आज 1.5 लाख जमवाजमी केली. एवढे पैसे लोकांकडनं व्याजाने पैसे उचललेत. ते पण एक आस असेल की समजा जर मिळाली उमेदवारी तर जनकल्याणासाठी काहीतरी करू शकतो. ते तर आहे आणि मनात होताच माझ्या आणि लोकांची इच्छा पण होती. सगळ्यांच्या मनात नावच आहे माझा आणि माझ्या गावाचं तर माझ्यावरती भरपूर प्रेम आहे. तर बदलापूरकरांना तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. बघत रहा आपले बदलापूर. पुन्हा एकदा सांगतोय की ज्या काही निवडणुका स्थगित झालेल्या आहेत, कृपा करून कुठलेही उमेदवार असतील तर त्यांना त्रास देण्याचं कोणीही काहीही काम करू नका. जे झालं ते झालं. आजच्या निवडणुका ह्या पार पडल्या. 21 तारखेला पुन्हा जे राहिलेले प्रभाग आहेत त्याच्या निवडणुका पार पडतील. पण त्यासाठी उमेदवारांना दोषी ठरवणं हे कितपत योग्य आहे तुम्ही देखील नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.